पाहू शकतो ही दृश्य दुबईमध्ये एअर शो वेळी हे तेजस विमान कोसळतानाची दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। तेजस विमान कशा पद्धतीने कोसळलेला आहे आणि त्यानंतर आगीचे लोट सुद्धा तुम्ही पाहू शकता। उड्डाणावेळी हे लढाऊ विमान म्हणजे तेजस हे कोसळलेलं आहे। तेजस हे नामांकित विमानांपैकीचं एक विमान, महत्त्वाचं विमान समजलं जातं आणि ती कोसळतानाची दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। खरं तर मोठी घटना मानावी लागेल। दुबईमध्ये एअर शो पार पडत होता आणि या एअर शोच्या दरम्यान हे तेजस विमान कोसळल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हेमंतजी नमस्कार। सध्या आपण बातमी पाहतोय दुबईत एअर शो सुरू असताना तेजस विमान कोसळलेलं आहे, काय कारण असू शकतं? तेजस विमानाचं कोसळणं हे अतिशय वाईट बातमी आहे, कारण ज्यावेळेला एअर शो चालू असतो त्यावेळेला इतर देशांची विमानं पण तिथे असतात आणि त्यामध्ये आपलं विमान किती चांगलं आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये विमान कोसळणं हे खरोखरच वाईट आहे। याच्यामध्ये म्हणजे विमान कोसळण्याकरता 2-3 कारणं असतात। एक तर त्याला म्हणायचं पायलट एरर म्हणजे पायलटनी केलेली चूक, तो एक भाग असू शकतो, किंवा दुसरं मेकॅनिकल फेल्युअर म्हणजे विमानाची कुठली तरी एखादी महत्वाची सिस्टीम ही मध्ये बंद पडणं। तिसरं असतं ऍक्सिडेंट म्हणजे एअर शो सुरू असताना एखादा पक्षी मध्ये आला तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाला, हे तिसरं कारण असू शकतं। किंवा चौथं कारण म्हणजे जे मी चेक करायचा प्रयत्न करेन की घातपात, की कोणी आपल्या विमानाला काही घातपात तर केला नाही, कारण अशा अनेक पद्धती अवेलेबल आहेत यामुळे आपण विमान कोसळण्याकरता तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो। तर देशाचे शत्रू अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतात। तर अर्थात घातपात हा अँगल सुद्धा चेक करायला पाहिजे, कारण याआधी कधी पण तेजस विमान हे क्रॅश झालेलं नव्हतं आणि एअर शो मध्ये क्रॅश होणं हे वाईट आहे। तर या शक्यतेची पण चौकशी व्हावी। नक्कीच। पण हेमंत सर, जसं आपण पाहू शकतो तेजस विमान हे स्वदेशी बनावटीचं अत्यंत महत्त्वाचं विमान समजलं जातं आणि या विमानासोबत असा अपघात घडणं कसं पाहायचं? हे नक्कीच वाईट आहे। विमान म्हणजे असं असतं की विमानाचा अपघात होणं काही म्हणजे अशक्य बाब नाहीये, परंतु तेजस विमानाचा हा झालेला सर्वात पहिला अपघात आहे माझ्या माहितीप्रमाणे। याच्या आधी कुठलंही तेजस विमान कधी क्रॅश झालेलं नाहीये, तर त्याच्यामुळे कशा कारणामुळे क्रॅश झालं हे चेक करायलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर काही मेकॅनिकल एरर असतील किंवा म्हणजे घातपात असेल किंवा पायलटची एरर असेल तर त्याकरता नक्कीच कोर्ट ऑफ इन्क्वायरी वगैरे होईल आणि नक्की कारण शोधून काढलं जाईल आणि तर त्याच्यामुळे चूक कशामुळे झाली नेमकी ते आपल्याला कळेल आणि अशा प्रकारच्या चुका भविष्यामध्ये थांबवण्याची आपण नक्कीच प्रयत्न करू। नक्कीच हेमंतजी, धन्यवाद। तुम्ही साम टीव्ही सोबत बोललात याकरता। आपण पाहू शकतो ही मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर दुबईमध्ये एअर शो सुरू असताना तेजस विमान कोसळलेलं आहे। स्वदेशी बनावटीचं अत्यंत महत्त्वाचं विमान म्हणून तेजस विमानाकडे पाहिलं जातं आणि सध्या या संदर्भातलीच मोठी बातमी म्हणजे एअर शो दरम्यान हे विमान कोसळलेलं आहे। विमान कोसळतानाची ही दृश्य सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। लढाऊ विमान तेजस हे क्रॅश झालेलं आहे, पडताना मोठ्या प्रमाणात आवाज झालेला आहे। एअर शो वेळी हे असं घडणं खरं तर मोठी गोष्ट म्हणावी लागेल, कारण स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तेजस भारतासाठी अतिशय महत्त्वाचं विमान मानलं जातं। ही दृश्य आहेत दुबईत एअर शो दरम्यान ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे आणि या दरम्यान किती हानी झालेली आहे, कशाचं नुकसान झालेलं आहे याबद्दल अजूनही अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। तुर्तास इतकं कळतंय दुबईमध्ये एअर शो दरम्यान तेजस विमान कोसळलेलं आहे। उड्डाणावेळी एअर शो दरम्यान हे विमान कोसळल्याची मोठी बातमी सध्या समोर येते।
स्वदेशी बनावटीचं अत्यंत महत्त्वाचं असं देशासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं तेजस विमान हे कोसळलेलं आहे आणि या कोसळतानाची दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता।